जुहू चौपाटीवर सध्या कचऱ्याचं साम्राज्य आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हा कचरा तसाच आहे। लोकशाही मराठीकडून रियालिटी चेक होतोय। आज 9वा दिवस आहे, तरी देखील परिस्थिती जैसे थे आहे। पालिका दरवर्षी स्वच्छतेवर लाखो कोटी रुपये खर्च करते। कागदावर मोठे मोठे दावे होतात, पण प्रत्यक्षात समुद्रकिनारी किंवा 5 मिनिटं जरी चाललो तरी पावलोपावली प्लास्टिकचा कचरा दिसतोय। प्रशासनाचा हा दावा पूर्णपणे खोल आहे की आम्ही या ठिकाणी स्वच्छता केली आहे। समुद्राला भरती आल्यावर काही कचरा हा मागे जातो किंवा पाण्यात तो पुन्हा वाहून जातो, असंच दृश्य आहे। आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। जुहू चौपाटीवरती पसरलेल्या कचऱ्याचं साम्राज्य आजही आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आजचा 9वा दिवस उजळलेला आहे। आज देखील आपण पाहू शकतो की जुहू चौपाटीच्या या संपूर्ण समुद्र किनाऱ्यावरती टनभर कचरा आज देखील आपल्याला पाहायला मिळतोय। विशेषतः आपण जर पाहिलं तर भरतीच्या वेळी संपूर्ण कचऱ्याचं साम्राज्य जे आहे ते पुन्हा एकदा समुद्राच्या पोटात जाताना आज देखील आपल्याला पाहायला मिळतोय, कारण भरतीची वेळ आहे। ज्या पद्धतीत पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झालेला आहे आणि हाय टाईड देखील आता वाढलेली आहे, त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात हा कचरा जो आहे तो पुन्हा एकदा समुद्राच्या पोटात जाताना पाहायला मिळतोय। तर 9 दिवस उलटूनही कचरा उचलणं न जाणं थेट कर्तव्य कसूर करण्याचा हा प्रकार आहे, कारण आदेश देऊन देखील पालन न करणाऱ्या संबंधित वॉर्ड ऑफिसरवरती किंवा कचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांवरती अद्यापही कारवाई का केली जात नाहीये। आपण पाहतोय की संपूर्ण कंत्राटदारांना जे आहे ते पाठीशी घातलं जात असल्याचा हा सगळा प्रकार समोर दिसतोय, कारण टनभर कचरा मागच्या 9 दिवसापासून उचलला गेलेला नाहीये, त्यामुळे निश्चितच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। खरं तर आपण पाहतोय की समुद्रामध्ये आज देखील टनभर कचरा जो आहे तो पुन्हा जात असताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आज तरी पालिका प्रशासनाला जाग येणार का? आज तरी महापौर या सगळ्या जुहू चौपाटीची पाहणी करण्यासाठी पोहोचणार का? हा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे। खरं तर लोकशाही मराठी म्हणून आम्ही दररोज इथे येऊन रियालिटी चेक करत आहोत, मात्र मनुष्यबळ कमी पडत आहे। जी यंत्रणा लागायला पाहिजे या सगळ्या कचरा उचलण्यासाठी ती देखील कुठेतरी कमी पडत आहे। त्यामुळे पालिका प्रशासनाला आज तरी जाग येते का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। तर पालिका प्रशासन असो किंवा महापौर दरवेळी सूचना देतात आणि अधिकारी तर मीडिया समोर आश्वासनं देतात, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी शून्य आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचा, महापौरांच्या आदेशांचा ठेकेदारांवर फरक पडत नाहीये, हेच यावरून स्पष्ट आहे। आज 9वा दिवस आहे। महापौर अद्यापही जुहू चौपाटीच्या या कचऱ्याचा हे साम्राज्य पाहण्याकरता पोहोचलेलाच नाहीये। गेल्या आठवड्यात आपण त्यांच्याशी संवाद साधला। 2 दिवसात मी परिस्थितीची पाहणी करीन असं त्यांनी आश्वासन दिलं। 2 दिवस लोटले, 4था दिवस आला, 6वा दिवस आला, महापौर काही जुहू किनाऱ्यावर येत नाहीये। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांशी बातचीत केली असता आता प्रशासकीय आश्वासनांवरून विश्वास उडाला असल्याची भावना मुंबईकर व्यक्त करतोय। जुहू चौपाटीवरती ज्या पद्धतीत कचऱ्याचं साम्राज्य हे मागच्या 8 दिवसापासून पसरलेलं आहे आणि याची रियालिटी चेक लोकशाही मराठी करत आहे। आजचा 9वा दिवस उजळलेला आहे। आज देखील जैसे ते परिस्थिती जी आहे ती आम्हाला पाहायला मिळते, पण इथे येणारे जे सर्वसामान्य नागरिक दररोज मॉर्निंग वॉक करणारे त्यांच्याशी आपण जाणून घेऊया काय नेमकी परिस्थिती आजही पाहायला मिळते। मात्र तुम्ही किती वर्षापासून किती दिवसापासून जुहू चौपाटीवरती वॉक करता, काय परिस्थिती आहे नेमकी? मी गेली 5-10 वर्ष मी येतोय वॉकसाठी इथे जुहू चौपाटीला, पण ही जी पावसाची परिस्थिती आहे, इथे कचऱ्याचे साम्राज्य आहे हे वर्षानुवर्ष असंच चालू आहे आणि हे आम्ही दरवर्षी बघतोच आहे। बीएमसीचे कर्मचारी, त्यांचे सफाई कामगार सगळे कामं करतायत, पण ते कुठेतरी त्याची यंत्रणा अपुरी पडते असं वाटतं ते। पण आम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून आम्हाला जुहू चौपाटीला फिरायला येणं खूप आवडतं आणि आमची ही जागा, हक्काची जागा आम्हाला स्वच्छ पाहिजे, निरोगी पाहिजे, हीच आमची इच्छा असते। ती आम्हाला सरकारकडनं बीएमसीकडून आम्हाला पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे। आदमी कम है और इसका कोई परमानेंट सोल्यूशन होना चाहिए। आदमियों से काम भी नहीं हो सकता ये। जो
यंत्रणा लगनी चाहिए, वो यंत्रणा है क्या है यहाँ पे दिख रहा है? मशीनरी लगनी चाहिए, ये आदमियों से नहीं हो सकता है। क्या लगता है इतने बड़े तौर पे टैक्स पे ही है, जो पे करते हैं मुंबई कर्ज जो पे करते हैं उनको रिटर्न में ऐसा खराब हवा मिल रहा है। आप खुद यहाँ पे मॉर्निंग वॉक कर रहे हैं, यही कचरे में से आप जा रहे हैं, वॉक कर रहे हैं। सही बात है, ये ऐसा नहीं होना चाहिए बट है। क्या लगता है कहाँ पे काम रुका है? कॉन्ट्रैक्टदार को कहीं तो कॉन्ट्रैक्टदार का जो कॉन्ट्रैक्ट है वो कहीं तो छुपाया गया है या फिर मशीनें और लगानी पड़ेगी, इतनी मशीनों से काम नहीं होगा। दर दिवशी येऊन आम्ही ह्या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेणार आणि सर्वसामान्यांना स्वच्छ हवा मिळावी यासाठीचा आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे। त्यामुळे पालिका प्रशासनाला आज तरी जाग येते का? महापौर आज तरी या जुहू चौपाटीची पाहणी करायला येतात का? याकडे प्रामुख्याने आमचं लक्ष राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेंडेकरसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।